जगत राठोड, नताशा राऊत आणि भाग्यश्री दळवे या मर्डर केस बद्दल मी कुठल्याही प्रश्नांना उत्तर देणार नाही. पण ह्या सगळ्याच्या मुळाशी असणाऱ्या ड्रग रॅकेट बद्दल आमच्या हातामध्ये फार महत्त्वाची माहिती आलेली आहे आणि त्या माहितीचा ह्या प्रकरणामध्ये बेपत्ता असणाऱ्या सावनी मिरजकर हिच्याशी संबंध आहे. त्यामुळे मी असं घोषित करते की सावनी मिरजकर ही बेपत्ता नसून फरार आहे. जय हिंद. आतापर्यंतची सगळ्यात मोठी खबर, सावनी मिरजकर ही एक कॉलेज बॉय मुलगी, सॉरी एक संशयित गुन्हेगार मुलगी फरार आहे. मी नेहा ताई शेटे आधीपासूनच सांगत होते की या सगळ्या प्रकरणाशी सावनी मिरजकरचा संबंध आहे. पोलीस त्यांचा तपास करतायत, पण मी या प्रकरणाचा कच्चा चिट्टा लावल्याशिवाय राहणार नाही. पाहत रहा जागृती.com. जागरूक रहा, सतर्क रहा. सगळं चुकीचं आहे, सगळं खोट आहे. तुमची सावनी अशी नाहीये. महालक्ष्मी, तू आईन बरोबर घरी थांब आणि लक्ष दे. अगं पण आजी शांत व्हा, बघ नीट होईल सगळं. शांत राहा तुम्ही. हे काय, तू कुठे निघालीस? अभय सांगत होता ते खरंय. ही धाडक हिरट्या घालतात. आपल्याला स्वस्त बसून नाही चालणार. आलेच मी. श्रद्धा, श्रद्धा. मी असं घोषित करते की सावनी मिरजकर ही बेपत्ता नसून फरार आहे. सावनी मिरजकर पोलिसांच्या ताब्यात आहे का? नाही, ती आता पोलिसांच्या ताब्यात नाहीये, पण तिच्याविषयी फार महत्वाचे धागेदोरे आमच्याकडे सर्वत्र आहेत. दुर्गंध, गलिच्छ घाण, उंदीर घुशी साप फिरतायत. प्रेतांच्या विळख्यात अडकले वाघीण. गिधाड खिरट्या घालतायत. अडकले दलदलीत. रुतत चाललीये. तू विचारलंस, मी सांगितलं. आता तू बघ. एसीपी मॅडम आतमध्ये आहेत. हो मॅडम 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 हो मॅडम मॅडम कुठे चालला तुम्ही? तुमच्या मॅडमना भेटायला. त्यांना असंही कोणी भेटू शकत नाही. त्यांना विचारावं लागेल. त्यांना काय विचारायचंय? मलाच विचारायचंय त्यांना बऱ्याच काही गोष्टी. काय झालं मिसेस मिरजकर? कसला गोंधळ चाललाय? कुठल्या बेसिसवर माझ्या मुलीला संशयित गुन्हेगार म्हणताय तुम्ही? कुठलाही पुरावा नसताना? आणि जर पुरावा असेलच तर तो पत्रकारांना दाखवायच्या आधी मला का नाही सांगितलं? गुन्हेगाराला गुन्हेगार घोषित करण्यासाठी आम्हाला त्यांच्या आई वडिलांची परवानगी नाही घ्यायला लागली. तुमची मुलगी सावनी ड्रग डील मध्ये इन्व्हॉल्ड आहे याची पक्की माहिती आहे आमच्याकडे. मग ती पक्की माहिती मलाही सांगा. आम्ही कुठलीही माहिती कुणासमोरही उघड नाही करू शकत. मग अशाने सगळेच एकमेकांवर बेछूट आरोप करत सुटतील. ह्याने चोरी केली आहे, तुम्ही खून केलाय, आणि कशावरून ते सांगायचं नाही. आम्ही आमच्या प्रोसिजरनुसार काम करतो आणि कुठली माहिती कधी जाहीर करायची हे आम्ही परिस्थितीनुसार ठरवू. कुठली माहिती? कशी कळली माहिती? कोणाला कळली? त्या इन्स्पेक्टर भोसलेला जो आधीच विकला गेलाय? इनफ मिसेस मिरजकर. आजपर्यंत मी तुमच्याशी फार सहानुभूतीने वागले आणि तुमच्या बाबतीत माझं धोरण नेहमीच नरमायचं होतं. पण ह्याचा अर्थ असा नाहीये की तुम्ही आमच्या डिपार्टमेंटच्या माणसांबद्दल वाटेल ते बोला. तुम्ही डिपार्टमेंटच्या माणसांबद्दल वाटेल ते बोलात ना तर तुम्हालाही मला आत टाकायला लागेल. कळलं? यू मे लीव्ह नाउ. डिपार्टमेंट मधल्या माणसाबद्दल बोलले तर एवढा त्रास झाला तुम्हाला? माझ्या मुलीचे वाभाडे काढताय तुम्ही आणि मी प्रश्नही विचारायचा नाही असं का? पोलिसांचा जॉब असतो ना तो थँकलेस असतो. आम्ही काहीही केलं, कसंही केलं तर कुणी ना कुणीतरी दुखावलं जातच. कुणा ना कुणासाठी तरी आम्ही चुकीचे असतोच. पण तुम्हाला काय वाटतं? ह्याच्यामुळे ना फॅक्ट्स नाही बोलले. फॅक्ट इतकीच आहे की माझ्या मुलीबद्दल चुकीची माहिती पुरवली जाते, कुठलाही पुरावा नसताना. तुम्ही असं का करताय मला माहित नाही. तुम्ही आई आहात का, तुम्हाला मूल आहे का, हेही मला माहित नाही. पण आईला दगड मारावा, पिल्लाला नख लावून आई हात उखडून टाकते. लक्षात ठेवा. तुम्ही जे काही करताय ते थँकलेस असेल कारण तो तुम्ही जॉब म्हणून करताय. मी जॉब करत नाहीये. मी एक आई आहे आणि आईचं कर्तव्य करते. बाळाचं रक्षण करणं हे आईचं कर्तव्य आहे आणि मी मरेपर्यंत ते करणार.
ते काय ना, आमच्या पार्ल्याच्या घराचं काम नुकतंच सुरू केलंय, म्हणून म्हटलं ताईकडेच कार्यक्रम करूया. पण पुढच्या वेळेला आमच्याच घरी बरं का, नक्की. हो ना, काहीच प्रॉब्लेम नाही. तसंही आपलं जमलंच की आपल्या भेटीगाठी होतच राहतील की. हो, ते आहेच आहे म्हणा. पण वैभूला काही प्रश्न विचारायचे असतील तर विचारा तुम्ही. हा, हो हो. तुला काही स्वयंपाक वगैरे येतो का? झालं नाही म्हणजे पुढच्या वेळेला तुम्ही आमच्या घरी याल ना, तेव्हा वैभव मला सुद्धा स्वयंपाकघरात काम नाही करू देणार. काय हो? हा, आणि पुढे ऑस्ट्रेलियाला गेल्यावर सगळं तिला तिथे शिकावंच लागेल ना. हो ना, शिकशील ना ग. शिकणार काय, अहो शिकणारच. फार हुशार आहे माझी वैभू. तुम्ही डिग्री पाहिली का तिची? अहो, हा, हो दाखवतो ना. काका, हा तुम्ही आणि साविनी मिरजकर नात्यातले आहात का? हा अहो नाही, म्हणजे तुम्ही मिरजकर, ते मिरजकर. थांबा. मीच तिच्या मागे होते, मी पाठलाग केलाय तिचा. पण तुम्ही तिला पाहिलत का? मॅडम, मी तेच सांगते ना, मी पाठलाग केलाय. मी सांगत होते तिला की पळू नकोस, थांब थांब, पण हाती नाही लागली. खूप फास्ट पळते तुमची मुलगी. तुम्ही पाहिलत का तिला? मॅडम, मग मी काय सांगते, माझ्यापासून 2 हाताच्या अंतरावरती होती ती. तो रस्ता माझ्या ओळखीचा नाहीये ना, म्हणून. पण तुम्ही तिला पाहिलत का? साधा प्रश्न आहे माझा. पळून गेलेली मुलगी सावनी होती, हे तुम्ही पाहिलत का? सावनी सारखी तर होत. सावनी सारखी नाही, सावनी होती का? अंधार होता, चेहरा नीट दिसला नाही. पण तिने तेच जॅकेट घातलेलं जे तिने सीसीटीव्ही फुटेज मध्ये घातलेलं. मग सीसीटीव्ही फुटेज मध्ये ती लंगडत होती, तिला चालता येत नव्हतं आणि आता अचानक धावायला लागली फास्ट. मध्ये इतके दिवस गेले. पण म्हणजे तुम्ही तिला पाहिलं नाही? तिचे डोळे, तिचा चेहरा तुम्ही पाहिलात का जमदाडे मॅडम? आम्ही ज्या माणसाला पकडलं ना, त्यांनी सुद्धा हेच सांगितलं की माल द्यायला येणारी मुलगी सावनी मिरजकर होती, म्हणजे तीच असणार ना. असणार आणि होती याच्यामध्ये फरक आहे. तुम्ही खात्रीने सांगताय की ती सावनी होती, मी खात्रीने सांगते की ती सावनी नव्हती. तुम्ही तिला पाहिलं नाही, त्या माणसाने तिला पाहिलं नाही, तरी आम्ही हे सगळं गृहीत धरायचं. कुणीही तिला पाहिलेलं नाहीये, कुणीही नाही, तरी नाव सगळीकडे तिचंच बदनाम होतंय, एवढंच मला कळतंय. अरे कोण सावनी मिरजकर? अरे मी आत्ता एक केस फॉलो करतोय. पोलिसांनी आता स्टेटमेंट दिलंय की सावनी मिरजकर ही ड्रग प्रकरणात ड्रग डीलर म्हणून संशयित आहे. नाही, काही संबंध नाही आमचा. बापरे, काय हे ऐकावं ते नवलच आहे हल्ली. चांगल्या घरातली मुलगी आणि असले धंदे. म्हणतात ना, आई वडिलांचे संस्कार चांगले नसतील ना, तर हे असंच होतं. असं काहीही नाहीये. वैभू, माझ्या काका काकूंनी चांगलेच संस्कार केलेत साऊवर. म्हणजे तुम्ही त्यांना ओळखता का? म्हणजे तुम्ही खोटं बोललात आमच्याशी. नाही, खोटं नाही बोलत आहे, तिला लपवायचं. नाही, लपवायचं कशाला बाबा? कधी ना कधीतरी त्यांना कळणारच आहे ना हे सगळं. सावनी मिरजकर माझी सख्खी चुलत बहीण आहे. माझे बाबा आणि तिचे बाबा सख्खे भाऊ आहेत. आम्ही एकाच बिल्डिंग मध्ये समोरासमोर राहतो आणि हे जे काही लोक तिच्याबद्दल बोलतायत ना, ते अत्यंत चुकीचे. आणि तुम्ही सुद्धा, तुम्हाला काहीही माहिती नसताना तुम्ही तिच्याबद्दल काहीही बोललेलं मला आवडणार नाही. कळलं? नाही, सगळं सेटिंग व्यवस्थित लागलंय. आता कसलीच काळजी करण्याची गरज नाहीये. ACP मॅडमनी स्वतः प्रेसला सांगितलं की सावनी मिरजकर ड्रग्ज रॅकेटमध्ये इन्व्हॉल्व आहे म्हणून. हो, नाही म्हणजे आता कोणाला शंकाही येणार नाही ना. आणि
नाही नाही अहो साऱ्या जगाला हे मान्यच करावं लागेल ना. नाही, पण तुम्ही खरंच खूप मस्त सापळा रचला. आता तरी नाराज नाहीत ना आमच्यावर? हो. शुभम शुभम. मग आता पुढं पुढे काय? आदेशाची वाट बघणं. जागृती.com ने सगळ्यात आधी जी शंका व्यक्त केली होती ती आज खरी ठरली आहे. सावनी मिरजकर ही या ड्रग्ज रॅकेटच्या काळ्या बाजारात या पापाच्या दलदलीत पूर्णपणे अडकलेली आहे. नाही ती यात रमली आहे. गुन्हेगारीच्या या घाणेरड्या राज्यात सावनी मिरजकर एका राणीसारखी सिंहासनावर बसली आहे. आमच्या या संशयावर काय बडबड करते केलं असल्यामुळे टीव्ही बंद शंकेला करा, आई. जागा नाही. सावनी मिरजकर या कुख्यात तरुणीच्या 2 नंबरच्या व्यवहाराच्या पोतडीतून आता नवीन काय बाहेर पडणार याची धास्ती पोलिसांनाही वाटून राहिली. आता काय वाटेल ते पडपडायला या प्रकरणाचा छडा लावल्याशिवाय टीव्ही राहणार बंद करा म्हणाले ना. नाही. कारण मी पत्रकार आहे आणि माहिती मिळवणं माझं काम आहे. तुम्ही पाहत राहा जागृती.com. जागरूक. निवडून झालंय का? थोडंसच राहिलंय. झाला एकदाचा सत्यानाश झाला. आई अभद्र काय बोलतेस नीता तू? जे घडलंय ना तेच बोलतेय मी. नीता काय झालंय? आणि होतात कुठे सकाळपासून? मुद्दाम आम्ही इथून लांब ठाण्याला माझ्या बहिणीकडे गेलो होतो हिच्या कार्यक्रमासाठी. काय ना ह्या घराची सावली सुद्धा नकोय. कारण इथे पोलीस कधी पण धाड टाकतात, पत्रकार गिरट्या घालतात आणि घरात सतत सुतकी वातावरण असतं. पण नाही, ह्यांची कीर्ती तर पार तिथपर्यंत पोहोचली आहे. म्हणजे झाला सुद्धा कार्यक्रम? अगं एवढी काय घाई होती गीता? अजून 6 महिन्यांनी वैभूचं लग्न झालं असतं ना. जगातली सगळी चांगली मुलं संपणार होती का तोपर्यंत? 6 महिने? अहो यांचा आशीर्वाद असाच कायम राहिला ना तर हिचं लग्न कधीच होणार नाही. आई आपण असं म्हणालो होतो ना कार्यक्रम आटपून घ्या म्हणून. ए तू आपला मोठेपणाने कार्यक्रम करून घ्या म्हणाली म्हणून आम्ही कार्यक्रम केला असं नाहीये. तू सांगितलं नसतं ना तरी पण आम्ही कार्यक्रम केलाच असता. कारण तुमच्यासाठी आम्ही का थांबायचं? आम्हाला आयुष्य नाही आमचं? अगं पण घरची परिस्थिती काय आणि तुम्ही असा विचार कसा करता? जे आहे ना तेच बोलतीये. कारण आता घराबाहेर संस्काराबद्दल बोललं जातंय. आम्ही जेव्हा केव्हा घराच्या बाहेर पडतो ना लोक आमच्याकडे बोट दाखवतायत, कुजबुजतायत. तसं काही गुन्हेगार आम्हीच आहेत. लोक टीव्हीवरच्या बातम्या बघून काही बोलतील. आपण कशाला बोलायचं आई? गोष्टी बोललीस ते कमी झालंय का? तू काय करतेस? तिच्यावर हात कशाला उगारतेस का? मी हात नसता उगारला ना तर ही पण गेली असती ना साऊच्या मागोमाग. सावला मध्ये आणू नको उगाच. मी नाही घेते मध्ये. तुम्हीच तिला डोक्यावर चढवली ना. बघितलं काय झालं? कुठे तोंड दाखवायला सोय नाही ठेवली तिने. हे बघ मी तुझा राग समजू शकते पण हे सगळं आमच्याही कल्पनेच्या बाहेरचं आहे. बाहेर ना? बरोबर बोलली. आता आमच्या घराच्या बाहेरच राहायचं. नीता काय वेड्यासारखं बोलतेस तू? जे बोलतेय ना ते बरोबरच बोलतेय मी. आता ना आमचे हात दगडाखाली आहेत. यांना इतक्यात नवीन घर परवडणार नाहीये. तर उद्या सकाळीच इथून गेले असते मी. तू नुसताच बघत काय उभायस? समजाव ना तिला. आता काय समजू आई? ती तिची भाषा काय बोलते काय? खरंच कळत नाही. दिवसेंदिवस कठीण होतं हे सगळं. अगं नॉर्मल आयुष्यच जगता येत नाही आम्हाला. आणि पुढेही जगता येईल असंही वाटत नाही. म्हणजे म्हणणं काय आहे तुमचं? म्हणणं एवढंच आहे की जसे असंख्य शेजारी एकमेकांच्या बाजूला वर्षानुवर्ष एकमेकांची तोंड न बघता राहतात ना तसंच आजपासनं आपण शेजाऱ्यांसारखे राहणार आहोत. कळलं? हा मिरजकरांसोबत आमचा काहीच संबंध नसणार आहे. चल विरू. बाबा चल ग. अरे अजय तू तरी ऐक ना. नीता अगं ऐक तरी. नीता अजय ए चल ग. अरे अरे ऐक ना. अगं नीता थांब तरी घे. थांब जरा तू. नीता अगं थांब. काय
पोचले पोचले. कुठे साऊ कुठे आई साऊ कुठे तू मला घेऊन येतो ना. जरा म्हटलं ना तुझ्या पोरीची केसे का फक्त आमच्याकडे बर केस असतात 100 डोक्याला शॉर्ट असतात. तू मध्ये पडू नकोस कळ. साऊ बरी तुला बोलतोय आम्ही आवाज नाही ऐकवायला तुला हे दे रे काठी दे. बोल पटकन बोल. हे बघ तुझ्याकडे शेवटचा चान्स आहे. शेवटचा चान्स आहे. बोल पटकन. पालकाच्या घरात चोरी करतो तुला उद्या सकाळी रिमांड मध्ये टाकणार आहे आम्ही. पोलीस रिमांड. काही कळले का सांग. आवाज खाली कर मिरजकर. हे पोलीस स्टेशन माझं आहे. आणि जर पोरीबद्दल एवढाच पुळका आहे ना तुला पोरीचा तर सांग ना इन्फॉर्मेशन. शोधतो ना आम्ही पोरगी तुझी. एक लक्षात ठेवा आता याची रवानगी होतीये रिमांड मध्ये. याच्यानंतरचा नंबर तुझा असणार आहे मिरजकर. आणि एक तिथे गेल्यानंतर काय होतं हे तुला सांगतो. आता इथे कसा निवांत असतो भोसले येऊन बोलतो चहा वगैरे मिळतो तिथे नाही मिळत. घरी जशी भाऊ गादी असते ना बुडाखाली तशी रिमांड मध्ये नसते. आणि तुझ्यासारख्या बापाला ज्यांनी पोरीला ड्रग्सच्या धंद्याला लावलाय ना अशा बापाला आधी तर कैदी सुतवतात नंतर पोलीस मारतात कळलं. त्यामुळे गप गुमान कबूल कर. तू बोल रे. नाही मुंबई पोलीस म्हणतात आम्हाला. आम्ही जर का एखाद्याच्या मागे लागलो ना तर पुढं पळायला रस्ता शिल्लक ठेवत नाही. त्या निमित्ताने माझी साऊ तरी सापडे. तुला साऊ सापडलेलीच नाही. वेफरच पाकिट रे तू. हे बघ मिरजकर तुझी पोरगी सापडली नसली ना तरी तुझी पोरगी ड्रग्स सप्लायर आहे याचे पुरावे सापडलेत बरं का. मुंबई पोलीस. माझ्या पोरीला अडकवायचं नाही. भोसले माझ्या पोरीला अडकवायचं. माझ्या पोरीला अडकवायचं. भोसले माझ्या पोरीला नाही अडकवायचं. भोसले माझ्या पोरीला नको अडकव. भोसले माझ्या पोरीला नको अरे मला काय करायचं. मार मला. पोरीला नको. भोसले आपली जाऊ आपली शांत राहा. ये बस. ये पाणी आणू. बस तू बस. हे घे. घे. काल न्यूज ऐकल्यापासून मला चैनच वाटत नाहीये ग. हे काय चालू आहे ग. सारखं फील होत आहे की हे जे चाललंय ते सगळं रॉंग आहे ग. आपल्या लाईफ मध्ये काही घडू शकतं पण हे असं. आपली साऊ ड्रग केस मध्ये इन्व्हॉल्व असणं हे इम्पॉसिबल आहे ग. काय बोलू काही सुचत नाहीये मला. तू ओके आहेस. माहित नाही. एक एक क्षण पुढे ढकलते. साऊ भेटेल ही आशा ठेवावी की नाही हे सुद्धा कळत नाहीये मला. नाही ग असं बोलू नकोस. मला खात्री आहे आपली साऊ इनोसंट आहे. हे कुणीतरी पर्पजली करताय. हे सगळं करायला आपण काही गुंड मवाली आहोत का. पोलीस करतायत तपास. कळेल. मला निघावं लागेल. शाळेत जायचंय ना. पण तू टेन्शन घेऊ नकोस.
मी आहे तुझ्यासोबत. तुला काहीही वाटलं तरी मला कॉल कर.